पाठवला
काय बोललासी पुतळी शिरोजायाची ठेवणी धरिसी नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीरयाची ठेवणी धरिसी अविनाश अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे तू धरा शरीर गायाची ठेवणी धरिसी अविनाश पांडुरंगा वरम पुंडरीकाय स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री सद्गुरूचे ते नमस्कार आता चरित्र रघुनाथ शतकोटी पवित्रम एक एक मंशर कुसा महापातक नाशनम मनोजय मार्गदुर्योगम जितेंद्रिया बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजन्वान्वरिद्धमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्यते ओम नमो शिवाय ओम नमो विषयासाई तुमचे ग्रहदेव धन्वंतराय
पुन्हा भगवान प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम तसेच भगवान शंकर आणि आता दृष्टी पश्चात असं खंडेरायचं त्या ठिकाणी मूर्ती घेतलेली आहे बसवायची राहिलेली आहे अहमवाजा सोमवाजा सावध होऊन बसलेला रंगीरंगी श्रीरंगी काय बोलला शिवतंगे शरीर गायाचे जीवने दर्शी अभिलाषी जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी निवडलेला रंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहूचे थोर साधू तुकोबराया या अभंगाद्वारे या चावत जगताला उपदेश करतात. कीर्तनाचा प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणे तो असा हरिभक्ती परायण वैकुंठवासी विदर्भ गोविंद भुशारी यांचं प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्धनिमित्त आजची कीर्तन सेवा आहे. आणि खरं पाहायला गेलं तर आपण बऱ्याच लोकांची त्या ठिकाणी का पुण्यतिथी वर्ष श्राद्ध करतो बसले मंडळाला कामच आहे आपल्याला पण तिथं इथं फरक आहे. काय फरक आहे आपण जे का आता एक बेंबळीमध्ये परवाचे कार्यक्रम झाला आमच्या बंधुपंत महाराजाकडे काय मंडळी गेली महाराज म्हणले असं असं वर्ष श्राद्ध आहे कीर्तन करा. महाराज म्हणले माळ आहे का ती म्हणले नाही करणार नाही. आणि दुसऱ्या महाराजांनी कीर्तन केलं कीर्तन का करणार पण त्यांनी त्याची स्तुती केली म्हणजे महाराज स्तुती का बरं केली हे लिव्हर खराब होऊन मेलं होतं लिव्हर कशाला खराब होते महाराज दारू पिली आणि त्याची कीर्तनामध्ये स्तुती करायची असं. आणि आजचं जे कीर्तन आहे आजच्या कीर्तन दररोजच्या कीर्तनामध्ये फरक असतो वर्ष श्राद्धाच कीर्तन असतं पण आजचं कीर्तन जे आहे गीता आपण येवानी जे कीर्तन करतो त्या जी का मेलेला जीव आहे त्याला त्या पुण्याचं बळ देऊन अधोगतीला जो गेलेला असतो त्या सद्गतीला नेतो. आणि आजचं जे कीर्तन आहे आपण त्यांचं त्या ठिकाणी नावाचा उच्चार करायचा आणि आपण पुण्य घ्यायचं पुण्यवंत व्हावे घेतात जनाची नावे रेगी माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी अशी आजची या ठिकाणी पुण्यस्मरण वस्तू साध्य त्याच्या निमित्तानं आणि त्याच्याविषयी थोडं बोलू आणि नंतर अभंगाकडे बोलू. ज्यावेळेस जीव त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो त्यावेळेस 3 दिवस तो घरीच असतो. दाराच्या उजव्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये सूक्ष्म रूपानं म्हणजे आमच्या एवढा तो त्याला शरीर प्राप्त होते आमच्या एवढं आणि 3 दिवस ते दाराच्या उजव्या बाजूला उभं असतं. माझ्यासाठी कोण कोण रडते बायको किती रडते पोरं किती रडते सुना किती रडते असं ते पाहतं. आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार येतो आपण ज्याच्यासाठी एवढं केलं आता प्रत्येकाची भिन्नता रडण्यामध्ये सासूसाठी गणेश जर एखादी स्त्री मेली समजा तर मुलगी वेगळ्या सुरामध्ये रडते सून वेगळ्या सुरामध्ये रडते त्याच्यापेक्षा कमी सुरामध्ये शेजारी त्याच्यापेक्षा कमी सुरामध्ये तिसरी आणि तिकडच्या आळीची तर नुसती तोंडाला बदल नव्हती रडायचं नसतं एवढा भाव नसतो बरोबर आहे का. हे जे जीव आहे ते 3 दिवस त्या घराच्या कोपऱ्यामध्ये थांबतो आणि फक्त घरामध्ये आणि ज्यावेळेस आपण तिसऱ्या दिवशी सावरायला जातो त्यावेळेस तो जीव आपल्या बरोबर त्या मशानभूमीमध्ये येतो.
आणि मग तिथं जे का पिंडदान झालेलं होतं, आता कसं होतं काय कावळ्याची कोण वाट बघत नाही, 5 मिनिट आपल्यासाठी थांबत नाही. मग गाय जर नाहीच कुठे मिळाली तर त्याला एक अजून उपाय आहे. गवताचा कावळा करायचा आणि त्या पिंडाला लावायचा. शास्त्र सांगतं असं बरं का. आणि तिथून पुन्हा एकाला आम्ही दुःख भोगी. पुन्हा त्या मशानभूमीमध्ये 10 दिवस ते एकट्यानं बसायचे. पुन्हा कोण सुद्धा नाही. बाकीचे सगळे घराला निघून जातात. पुन्हा एकाला आम्ही दुःख भोगी. कोणच त्या ठिकाणी पुन्हा उपस्थित नसतं. आणि ज्यावेळेस आपण 10व्या पर्यंत दररोज असं पिंडदान करावं लागतं. तर आपल्याकडे कोण करत नाही. एकदम 10व्यालाच करतात. आता वस्तुस्थिती आहे बरं का. शास्त्र कोण वाचत नाही. आता ती काय सगळे शास्त्र पुराण लोक चालले. ब्राह्मण व्याकर्ष नाही. त्या काळामध्ये असं लिहिलं भागवत वाचत चला. भागवतामध्ये आहे जे क्षत्रिय ब्राह्मण आहेत, ब्राह्मणानं 10 दिवस ही पाळायचं. काय म्हणतात विटा 10 दिवस ब्राह्मणानं. क्षत्रियानं 15 दिवस. आणि जे शूद्र वैश्य आहेत त्यांनी 1 महिना विटा पाळायचं शास्त्र आहे. आता सगळ्यावर एक ठिकाणी सगळी 10 दिवसच. आणि कधी कधी असला तर 3ऱ्या दिवशी लोक उठून टाकतात. मग 10व्या दिवशी आपण पिंडदान केलं की पिंडदान केल्यानंतर यमाचे दूत अगर विष्णूचे दूत असतील त्या ठिकाणी येतात आणि तिथून प्रवास चालू झाला एकट्याचा. महिन्याला जो आपण ते मासिक असतो ना त्या दिवशी थोडासा बसायला टाइम मिळतो. अन्न खायला चालू पायी सूक्ष्म जीव असतो अंगठ्या एवढा, पायामध्ये चप्पल नसतो. पुण्यवान जरी आत्मा असला तर त्याला यमलोकामध्ये जावंच लागतं. आणि पापी जर असला तर यमलोकामध्ये जावंच लागतं. तिथे गेलं तिथं मनुष्य किती दिवसानं पोचतो? 351व्या दिवशी पोचतो. आणि त्या दिवशी चित्रगुप्ताच्या त्या दरबारामध्ये आपलं पाप पुण्याचा हिशोब केला जातो. आणि ते पुण्य असेल तर गतीला, पाप असेल तर अधोगतीला. ही झाला त्याचा प्रवास. आता इथं जे त्याचे वंशज आहेत त्यानं काय करायचं? कारण प्रत्येक त्या ठिकाणी स्वतःच्या साधनेनं त्या ठिकाणी मुक्तीपर्यंत पोहोचत नाही महाराज. कारण आपली एवढी साधनाच नसते. प्रत्येक आता मागचे 4 दिवस आपल्या साधना बरेच होते बघा. प्रत्येक जण वेगळ्याच रंगामध्ये रंगून गेला होता पाठीमागे 4 दिवस. आज ह्याचा रंग उद्या त्याचा रंग, परवा दिवशी त्याचा रंग. बरोबर आहे. अशा अनेक रंगामध्ये आपण रंगून जातो. आणि त्याच्यामुळं आपलं साधनेमध्ये त्या ठिकाणी आपण जे साध्य आहे त्या ठिकाणी मोक्ष ते प्राप्त करू शकत नाही प्रत्येक. बरोबर आहे का? काय थोडे जीव आहेत की जे स्वतः साधना करतात. मग जे साधना करणारे जीव नाहीत त्यांच्यासाठी वर्ष श्राद्ध आहे. इथले ते त्याचे वंशज आहेत त्यांनी काय करायचे? कथा कीर्तन अन्नदान वगैरे वगैरे करायचं. आणि त्या ठिकाणी जे कार्य आता श्राद्ध आहे शब्दाची उत्पत्ती अशी झाली की बाबा श्रद्धायुक्त अंतःकरणाने उत्पत्ती श्रद्धा. आणि त्याच्यापासून श्राद्ध ही त्या ठिकाणी एक शब्द त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि ज्यावेळेस भगवान विष्णूनं त्या ठिकाणी वराहरूप धारण केलं त्यावेळेस जे का मोठे दैत्य मारले, पृथ्वीला 17 चालली होती. तिथं दाडगिरी वगैरे आपली कथा माहित आहे, तो आपला विषय नाही. पण अवतार कार्य त्या ठिकाणी संपवताना जाता जाता जे अधोगतीला जीव जातात त्यांच्याविषयी देवाला कळवळावा. मुलगा कितीही वाईट असला तर आई वडिलांच त्याच्यावर जीव असतो. ते भगवंत म्हणजे आपणच निर्माण केले. जरी पापी जरी असले तर आपण त्यांच्यावर आपलं लक्ष असावं म्हणून त्यांच्या दाढीतून 3 पिंड निघाले. तेव्हापासून त्रिपिंडी श्राद्ध चालू झालं. वडील, आजोबा आणि पंजोबा गवताच्या दरबारावर ते त्या ठिकाणी पिंड तयार ठेवले. हातामध्ये तीळ घेतलं, त्याच्यावर पाणी घेतलं आणि त्याच्यावर तर्पण केलं. आणि तेव्हापासून त्रिपिंडी श्राद्ध सुरू झालं. आपण जर श्राद्ध नाही केलं, पुण्यतिथी नाही केलं तर मग ब्राह्मण सांगतो बघा तुम्हाला काय तर नारायण बळी करा, नाग बळी करा, तुम्हाला ते दोष झालेले वगैरे सांगतात ब्राह्मण लोक असो. आणि त्रिपिंडीसात पहिल्यांदा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आत्रीला सांगितलं. आत्रीपासून त्याच्या वंशामध्ये एका लोकांना सांगितलं. आत्रीपासून पुन्हा मनूला आलं आणि मनूनं त्या ठिकाणी असं संपूर्ण श्राद्धविधी त्या ठिकाणी सांगितला. म्हणून मनू ही श्राद्धाची देवता आहे. तुम्ही ब्राह्मणाला विचारा त्या जिथं आपण तिथं देवता कोण आहे श्राद्धाची म्हणून ते मनूचं नाव सांगतात. आणि पहिल्यांदा मोठी लोकांमध्ये श्राद्ध कोणी केलं? ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी नाशिकला पंचवटीच्या ठिकाणी येऊन थांबले. माग राजा दशरथ मृत्युमुखी पडला आणि भरत शत्रुघ्न रामाच्या भेटीला आले आणि रामाला सांगितलं की बाबा असं असं राजा दशरथाचा देहांत झाला. त्यावेळेस मृत्यूलोकामध्ये पहिल्यांदा श्राद्ध कर्म कोणी केलं तर रामाने केलं. आणि ती प्रथा आता आपल्याकडे चालू आहे.
ह्याला शास्त्राचा आधार आहे. मगाशी मी सांगितले की त्या वराहाच्या गाडीतून जी 3 पिंड निघाले ती महाभारतामध्ये त्या ठिकाणी 12वं पर्व अध्याय 3 त्याच्यामध्ये ती कथा आलेली आहे. अशा प्रकारे श्राद्धविधी ह्या मृत्यू लोकांमध्ये त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करण्याचं साधन कारण काय आहे, जो मेलेला जीव आहे तो प्रत्येक साधना त्या ठिकाणी करणारा नसतो. तो पुन्हा मग नरकामध्ये जातो आणि त्या पुन्हा मग नरकामधून त्याच्या वंशातल्या त्याच्या मुलांना किंवा जे असत ते त्याला त्या ठिकाणी ते श्राद्ध करायचं, पुण्यतिथी करायची. पुन्हा ती महाल महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यावेळेस ते कार्य करायचं. नाहीतर आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला शाप देतात. त्याच्यामुळे आपल्या घरची संपत्ती वगैरे त्या ठिकाणी नाहीशी होते, कुणाला मुलं बाळ होत नाही असं शास्त्र सांगतं. काय काय लोकांना तर महाराज ती पुण्यतिथीच माहिती नसते, काय लक्षातच नाही पुढे लिहूनच ठेवल्यानंतर. मग त्याच्यासाठी शास्त्रामध्ये प्रयोजन आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्या दिवशी किंवा शुक्ल एकादशी किंवा कृष्ण एकादशी दिवशी श्राद्ध करायचं. आणि सगळ्यामध्ये मोठी तिथी कोणती तर अक्षय तृतीय आहे बघा. आपल्याकडे काय करतात ते सुवास काय म्हणतात त्याला, पितर सुवासिक म्हणतात जीवात, ती सगळ्यात मोठी तिथी आहे. कारण त्या दिवशी पहिल्यांदा कृतयुगाची सुरुवात अक्षय तृतीयेला झाली होती, म्हणून तो पुण्यमय दिवस आहे. आणि ज्याची काय बाकीच्या कुठल्या स्थित्या ज्यांना करणं होत नाहीत पुण्यतिथी वगैरे, त्याने अक्षय तृतीयेला हमखास आपल्या पितर लोकांना त्या ठिकाणी जीव घालावा. आता त्यांना आपल्याकडे श्राद्ध शाप होतो. आणि ते आपण काय असं इकडे तिकडे नाही, शास्त्राचा आधार आहे. एकदा नारद ऋषी त्या ठिकाणी वैकुंठामध्ये गेले होते, आपल्या यम लोकामध्ये. यमाच्या ठिकाणी गेलो, यमाला नमस्कार केला आणि सहज समोर पाहिलं तर तिथं पंडुराजा बसले होते. त्याला म्हटलं असं कसं म्हणे नमस्कार केला तुम्ही, प्रत्यक्ष पांडवाचे वडील यम लोकांमध्ये असं कसं म्हणले. ते मला काय करू, माझ्या हातून काहीच पुण्य घडलं नाही, कधी सप्त्यामध्ये पंग दिलं नाही, कुठल्या तीर्थाच्या ठिकाणी अन्नदान केलं नाही, कधी सप्त्याला त्या ठिकाणी पंगत दिली नाही, तीर्थाच्या ठिकाणी अन्नदान नाही किंवा दिंडी चालली तर मी काहीच दिलं नाही. म्हणजे माझ्या हातून काहीच असं पुण्य घडलं नाही. त्याच्यामुळं मला इथं काही त्रास नाही, पण लोकांचा त्रास बघावा लागतो म्हणजे यम लोकांना. मग काय करावं लागेल तर माझ्या मुलाकडे जा आणि त्यांना काय तर अन्नदान करायला सांग, आणि मग त्या पुण्याच्या जोरावर माझी म्हणजे कुठं प्रगती होईल आणि मी तिथं लोकात जाईन, अगर इंद्र लोकांमध्ये जाईन. असं ज्यावेळेस ते नारदाने पांडवाला सांगितलं आणि त्यावेळेस पांडवाने राजूषेध नाही केला आणि त्या पुण्याच्या जोरावर त्याला गती मिळाली. बरोबर आहे. या ठिकाणी महाराज तुकोबराया, कारण प्रत्येक जीव त्या ठिकाणी काय अभंगाचा अर्थ काय, रंगी रंगेरे श्रीरंगे, की भगवंताच्या कथारंगामध्ये रंगून जा. पतंगासारखं त्या ठिकाणी बोलू नको. पतंग काय करतो, उसाची पाचट जर पिठवली ना आपण माहित्या प्रत्येका त्याला विश्वायचा तर आपली पंख जळून बोलतो. पतंगासारखं बोलू नको. काय हे जे शरीर आहे ना हे जाण्याचा ठेवा आहे म्हणले, उगाच माझं माझं लोक म्हणतात, पण ते जाणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, हे पैसा पत्नी माझं म्हणतोस ना, हे तुझं काही नाही, क्षणभंगूर आहे. आणि तुला पाहिजेच असेल तर तुझ्या जवळचं कोण आहे, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे तू जरा झालं कीर्तन प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. त्यांचा वेगळा त्यांचा वेगळा रंग जरी वेगळा असला तर त्या ठिकाणी वर्तणूक वेगळी. बरोबर आहे का. प्रत्येकाचा रंग तुकोबर आहे म्हणजे बाकीच्या रंगामध्ये त्या ठिकाणी मिसळू नको. काय कर तुका विठ्ठल
तुका विठ्ठल सर्वांगी आपण कोणता कोणाचा प्रापंगाचं पहिलं विठ्ठला चित्ते गोड लागेल गाता किती विठ्ठला माझी म्हणून टाळ चिपुळ्या धन विठ्ठल विठ्ठलवाणी रंगला रंगी तुका विठ्ठल सर्वांगे सर्वांगाने त्या ठिकाणी तू बरोबर आहे काय तर विठ्ठलाच्या आहे आपण अनेक रंगामध्ये रंगतो बरोबर आहे का वय झालं तर केस काळी कळ करून बरेच लोक रंगतात कोण त्या ठिकाणी का पावडर लावून रंगत कोण क्रीम लावून रंगत अहो काय काय लोक असतं पावडर आपल्याला काही नाव ठेवायचं नाही रंगला तर जर पावडर लावलं ना तर त्याला रंग आधी कुठळून दिसतो एखाद्या एवढ्याचा असा रंग असतो चमकतो पावडर अरे बाबा वय परत त्या ठिकाणी काय होतं ते आपोआप त्या ठिकाणी लोप पावत जातो जो रंग आहे तो 18 वर्षाचा रंग त्या ठिकाणी 50 वर्षामध्ये राहत नाही बरोबर आहे का मग त्या रंगाच्या पाठीमागे लागून म्हणले कारण का कसं आहे माणसाचं किती वेळा आयुष्य माणसाला किती वेळा आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हित करायचं अल्प आयुष्य मानव त्याच्यामध्ये 50 वर्ष झोपेमध्ये गेली आता वयच नाही 100 वर्ष करून आता तो कोबऱ्याला म्हणून 50 वर्ष झोपेमध्ये गेली 12 वर्ष लहानपणामध्ये गेली पुन्हा तरुण दशे विषयावर पुन्हा वृद्धपणी पुन्हा म्हातारपणी असा विषय वाया घालवला पण तेवढं म्हातारपणापासून कधी काही खरं नाही क्षणभंगूर आहे उद्या सकाळी पंक्तीला उभं नाही ते आपल्या हातामध्ये नाही बरोबर आहे एवढा बघा रंगीरंगी श्रीरंगे काय कर श्रीरंगाच्या रंगामध्ये तुझ्या रंगाला काही किंमत नाही किंवा त्या सुंदर अहो माणसानं जरूर सुंदर असावं कारण माणसानं नीटनीट करावं बरोबर आहे परंतु तुकोबा कबीर महाराज म्हणतात गुण नाही तो रूप वेरते काय म्हणतात गुण नाही तो रूप वेरते दान नाही तो धन वेरते अहो किती सुंदर आहे परंतु गुणच नाही वेरते काय उपयोग काहीच उपयोग नाही काय करावे 32 लक्षणे तसं संपत्ती भरपूर आहे पण कधी दानधर्मच नाही असे लोक भेटतात बघा महाराज सप्त्याला पंगत घ्या काय आमच्यात कोण करायचं नाही म्हणतात भरपूर असतं पण तसं म्हणतात आणि ज्याची कशी नाही ती काय म्हणते आमची लई इच्छा आहे हो
रामच्या कुशी नाहीच तर काय करू. ज्याच्या पूजी असते त्याची करण्याची इच्छा नसते आणि ज्याच्या पूजी काहीच नाही त्याची इच्छा करण्याची असते. असं आहे इथं महाराज का रंगी रंगे रे श्रीरंगे. तुला रंगायचं ना तर काय कर, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जा, भगवंताच्या कथा रंगामध्ये त्या ठिकाणी रंगून जा. बाकीच्या रंगामध्ये काही एक त्या ठिकाणी कितीही रंग बाबा, शेवटा तुला पंचतत्वामध्ये विलीन व्हायचंय. आपला देह आहे का, शरीर आपलं आहे का? आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी या 5 तत्वापासून त्या ठिकाणी शरीर तयार झालेलं आहे. म्हणजे कधी ते मागल उष्णांले लोकांचं उष्ण. म्हणून काय कर, याच देही गडे देवाचे भजन. अशी बरीच गाडव आहेत ते कधी कीर्तनाला येत नाही. 4 पायाची असतील अगर कसली असतील ते माहित नाही, परंतु येत नाही. या मनुष्य जन्म जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मनुष्याला त्या ठिकाणी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, येशान विद्या तपोन दान नाशील न गुण धर्मा. हे मनुष्य रूपेण भूमिवार बुद्ध्या काय म्हटलेलं आहे, प्रत्येकानं झटावं यशासाठी. झटावं नाही, 10,000 वडिलांना दिले की तिथे 20,000 करून वडिलांना दाखव. यश प्राप्ती करूच आहे प्रत्येकाला. विद्या असावीच. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मी विद्यते. विद्या जर नसेल तर त्याला किंमतच नाही, तो शून्य. मूर्खाला कोण किंमत देतो? विद्या असावी. येशान विद्या तपासावं. भजन कीर्तन असावं नाही, कुठल्याही कार्याचं तपासावं. येशान विद्या तपोन दान न शील गुण धर्म. आणि सर्वांमध्ये मोठं शील आहे बघा मनुष्याचं. एखाद्या वेळेस एकादशी मोगू द्या, सोमवार चुकू द्या, परंतु चरित्र कधी त्या ठिकाणी चरित्राचा हाणून त्या ठिकाणी होऊ देऊ नका. कारण का एकदा का चरित्राला हात पाडले कपडे डाग पडला ना, पुन्हा कुठल्या साबणात धुतला जात नाही. हरिण वापरा, निर्म वापरा, सर्फेक्सेल वापरा, कुठल्या लिक्विड मध्ये घाला, वॉशिंग मशीन मध्ये घाला, तो डाग निघत नाही. इथं नव्हत तिथं सुद्धा निघत नाही. कसं काय म्हणाल तुम्ही? वर गेल्यावर सुद्धा निघत नाही. इंद्रापल्ली भगत चंद्र झाला काळा, नारद चुकलाचा भजनाचा. जर त्या इंद्राला 1000 भग पडली होती, देगा पडली होती शरीराला. कशामुळे? वासना. नारदाचा भजनाचा चाळा चुकला, वेदांताचा गोवा कन्या विलास देना या सांगितले. ब्रह्मदेवाची ती फजिती झाली, देवाची फजिती तिथं झाली, पण त्यांचा सुद्धा डाग निघाला नाही म्हणतो तुकोबारांनी गाथेमध्ये दिलं. इंद्रा पडली भगत चंद्र झाला का, नारद चुकला जाळा भजना. प्रत्येकानं त्या ठिकाणी एखाद्या वेळेस एकादशी चुकली तर चुकू द्या, पुढल्या वेळेस येते. परंतु एकदा का चरित्र. म्हणून प्रत्येकानं काय करा, आपलं चरित्र त्या ठिकाणी परमार्थामध्ये किती परमार्थ केला, किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, किती आळंदीला गेला, शेत विपुल आळंदीला जाते. एक एक पट्टे असे की एक एक पैसे खर्चले तिने आळंदीच्या वाटेने. लॉस घेऊन झोपायचं, अशी वारीमध्ये पैसे खर्चायचे. काय बदल काय
त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी कमी परमार्थ कर, थोडाच कर, पण कसा कर, जे साधन आहे ते साधनामध्ये त्या ठिकाणी आपण असताना आपलं चरित्र असं त्या ठिकाणी, कारण प्रत्येक जीव असा त्या ठिकाणी का पुण्यवान नसतोच हो. बरोबर आहे का? असं असतं का? प्रत्येक जीव पुण्यवान असं नाही. हळूहळू त्या ठिकाणी का, कारण ते कीर्तनाला येणं सुद्धा त्या ठिकाणी पुण्य लागतं. उगाच लोक येत नाहीत, ज्याच्याकडे पाप आहेत ना तिकडे येतच नाहीत. कारण महाराज एका ठिकाणी बहुत सुकृपा सुकृताची जोडी म्हणून ठरावली. तो कोणाची नाटक करावं तिला पुन्हा सांगा पडे तर हे बहुता जन्मी बोले नाम तुझे वाचे चातुळे समागम घडे संतांचा. आणि जर असं जर तुला त्या ठिकाणी शरीर प्राप्त झालं आणि तुला जर भजनाची त्या ठिकाणी आवड निर्माण झाली तर काय कर, अभंगाचं पहिले रंगे रंगे रे श्री
रंगीरंगे रे श्रीरंगे काय बोलणाशी पतंगे पतंगाच्या न्यायाप्रमाणे तो बोलू नको कारण त्या पतंगाला त्या ठिकाणी अग्नी विझवायला गेल्यानंतर मरण हे आहे असं आठवण माहीत असतो पण तो विझवायला जातो तसं मनुष्य जन्माला की त्याला मरण आठवण आहे कधी आहे हे माहित नाही तरी पण काय आहे माझं 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 बरोबर आहे ना एवढं प्रत्येकाला त्या ठिकाणी ज्ञान आहे की बाबा आपण जर का त्या ठिकाणी भक्ती मार्गामध्ये जर नाही गेलो तर यमाचेच पाहुणे आहोत ते प्रत्येकाला कळतं पण त्या पतंग हरिवील जन्म नरकची पैदा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्याच्या जीवनामध्ये भगवंत नाही त्याचं जीवन म्हणजे नरकच आहे कारण जे भक्ती मार्गामध्ये त्या ठिकाणी जात नाही ते मार्गाला ते सत्य उघड आहे प्रत्येकानं काहीतरी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी पुण्य संचय करण्याचं कार्य करावं म्हणून तुकोबरामध्ये रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोलला अशी पतंगे भगवंताच्या कथारंगामध्ये रंगून जा तल्लीन हो आणि कीर्तनामध्ये नाच नाचू कीर्तनाचे रंग इकडे तिकडे नाचू नको कारण दुसरीकडे जर नाचलं तर त्या ठिकाणी नरकाला जावं लागतं इथं जर नाचलं गायनाचे उडे
बाबा वचनामध्ये त्या ठिकाणी गायन कर, नाच त्या ठिकाणी, प्रेमानं त्या ठिकाणी, इथंच त्या ठिकाणी आनंद आहे, दुसरा कुठेही त्या ठिकाणी आनंद नाही. आनंदाचा क्षण जर तुम्हाला त्या ठिकाणी भोगायचा असेल तो भजनामध्ये. भजनाशिवाय दुसरी त्या ठिकाणी आनंद नाही. अतिशय आनंद ज्याला भजन आवडतं ना त्यांना आहे, ज्यांना आता आवडतच नाही त्यांना आनंद काय होत्या ठिकाणी. गिट्टी वेदली कवळी चांदण्यात रोगाविषयी तुले लागे मिष्टान. तोंडाशी कारण एखाद्याला आजार झाला आणि त्याला मिष्टान्न दिलं, एका म्हाताऱ्याला आजारी पडलं म्हणून काही नको बघायला गेले, बरेच दिवस आजारी पडले, मग त्याला बरंच खायला घेऊन गेले. मग उठा आजोबा खावा, त्याने शिवाय द्यायला चालू केलं. मी चांगलं होतं तर आणलं गावलं, आता मला काहीच खायला येत नाही, तुम्ही घेऊन आला. असंच लोक आहेत म्हणून काय करंगे रंगेरे श्रीरंगे काय बोलला पतंगी. पतंगाच्या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी बोलू नको, कारण हे जे शरीर आहे ना हे ठेवच आहे, जायची ठेवच आहे. ह्या शरीर कसं आहे, शरीर रोगाचे भंडार. शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीर. पहिलं चरण काय सांगा, शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे धार. धार नाही अपवित्र शरीराचे, काय दुःखाचं कोटार आहे, असं मोठं इतकं दुःख आहे, रोगाचे भांडार आहे. एवढंच शरीर कसं आहे, सगळं अपवित्र म्हणतात महाराज. इतकं त्या ठिकाणी शरीर आहे आणि ते शरीर आपलं आपलं म्हणतो आपण, बरोबर आहे ना. काय झालं महाराज, एक जुन्या काळाचा दृष्टांत सांगतो महाराज. दोन मित्र होते, जीवशकन तसे मित्र, कष्टात आपलं सारखं आपलं सतत हिंडायचं. मी एका दिवशी काय झालं, बाजारला गेले. आपला सोमवारी बाजार असतो, त्यांचा रविवार होता पहिल्या काळामध्ये. मग गावामध्ये गेले, बाजार वगैरे केला आणि बाजार केल्यानंतर परत आहे बघा, मग लहान मुलाला मिठाई खायला आमच्याकडे नाही. त्या काळात जास्त, आता काय कुठं मिळाले त्याची किंमत नाही. आता सप्ती मुसळी मिठाईच असते, त्याला बाजारातल्या मिठाईला काही किंमत नाही त्या काळामध्ये. मग त्या दोघा मित्रांनी ज्यावेळेस त्यांचा बाजार झाला आणि बाजार केल्यानंतर काय केलं, मिठाई घ्यायला गेले. एकाने काय केलं, दोन पात्रामध्ये, एका पात्रामध्ये जिलेबी होती आणि एका पात्रामध्ये पेढा होता. 50 पैसे शेतात पेढा, साखरेचा पेढा जुन्या काळामध्ये. आता साखरेचा पेढा बाजारामध्ये जुन्या काळात 50 पैसे. एक जणांनी पेढा घेतला, एक जण जिलेबी घेतली आणि आपल्या घराकडे आले. संध्याकाळी मस्त आपलं मुलाबरोबर त्यांनी खाल्ली. जिलेबी खाल्ला, ज्याने जिलेबी आणली त्याने जिलेबी खाल्ली आणि ज्याने पेढा आणला त्याने पेढा खाल्ला. पण सारखं सगळं येत असल्यामुळे सकाळी झोपीत उठल्यावर आपण कुठं जातो, बाहेर दिशेला. हे सगळंच गेले दोघं जण बाहेर दिशेला. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी बाहेर दिशेचा कार्यक्रम आटोपल्यामधून आले, त्यावेळेस ते जवळच बसले होते आणि त्या ठिकाणी रात्री काय खाल्लं होतं त्याने, पेढा जिलेबी खाल्ली होती. पण सकाळी काय तुका बोलायचं प्रमाण आहे, कुठं जोरा वाटलं मिष्टान्नाचा नरक लोटे. म्हणली काय बाजारामध्ये आमचा थाट होता, एका ताटामध्ये मी जिलेबी होती, एका ताटामध्ये मी काय होतो, पेढा होतो. पण एकच दिवस माणसाच्या शरीराचा संबंध आला, लोक नाक धरून चालले आपले. एकच दिवस माणसाचा संबंध, बरोबर आहे ना. इतकं पवित्र शरीर आहे, शरीर जायाचे ठेवून एवढा पवित्र आहे. पण ज्यांनी का त्या ठिकाणी साध्य केलं त्याला कसं आहे, शरीर उत्तम शरीर सुखाचे घसुले, शरीरे साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्माचा. शरीर कसं आहे, उत्तम आहे, चांगलं आहे. कशामुळं, ज्या शरीरानं त्या ठिकाणी, त्या शरीरानं भगवंताची प्राप्ती करता येते.
देण्याची द्यायची प्राप्ती मनुष्य देह आहे साधित साधील ते साधे सिद्ध पुरोनी प्रबोध संत पार उतरले शरीर उत्तम आहे चांगले आहे गोमट आहे शरीर त्या ठिकाणी मागाची पहिल्याच्या नावात सांगितलं की दुःखाचं पोटार आहे कुणाच्या ज्याला भजन करायचं नाही त्याच्या आणि ज्याला भजन करायचंय त्याला शरीर कसं उत्तम आहे चांगलं आहे कारण शरीर कसं आहे शरीर विठ्ठलाचे आहे माया मोह पाश जाळे शरीर विठ्ठलाचे आहे माया मोह पाश पोताला शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले असं वाईट शरीर आहे सगळं त्या ठिकाणी आता विठ्ठलाचा आळा आहे कारण वय परत ती सांगता येत नसते काय असं असतं की काही ठिकाणी 75 वर्षाच्या महाराज होतात त्यांना आता काही जास्त बोलता येतं आपलं आता तेवढं वय नाही त्याच्यामुळे विठ्ठलाचं कसं शिर आहे ते मी सांगत नाही विठ्ठल शरीर कसं आहे आपण वाचत दुसरं फक्त देव माझा माझा म्हण शरीर माझं माझं म्हणू नको शरीर तुझं नाहीच पाचापासून त्या ठिकाणी तुझं जे आयुष्य आहे जन्म आहे हे शरीर आहे आग तेज वायू आकाश आणि पृथ्वी ह्या पाचापासून त्या ठिकाणी तुला त्या ठिकाणी शरीराची प्राप्ती झाली उष्ण लोकांचं आणले उष्ण मी माझं माझं म्हणतो तरी अभिलावाची जरूर कशाला अभिमान असतो म्हणजे बाबा त्या शरीराचा काय भरोसा नाही म्हणलं जेवढं आहे ना जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावाया पाय जवळ तू आपले सोयीत पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको जेवढा क्षण आपल्या हातामध्ये आहे ना तेवढा क्षण तेवढ्यामध्ये सार्थ करून घे कारण मग परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये देव आपल्याशी गेला ठीक आहे 7 आणि त्या खडवंग राजाने 1 तास उरला खडवंग राजा भाग्य देशा कशी प्राप्त झाली अहो त्याच्यापेक्षा आपली सोप आहे आत्मक्षण घडता संताची संगती संत संग देई अनेक प्रवाही एक क्षणामध्ये त्या ठिकाणी जर का संताची संगत घडली तर तेवढा क्षण त्या ठिकाणी असं देवरूप झालं पाहिजे देव करावं एक क्षणाचा पूर्ण श्वासाचा आपण अधिकारी नव्हतो आहे का माझं हे लोकांना त्या ठिकाणी काय वाटतं बरं का की शरीर किती दिवे आहे किती दिवे आहे शरीराची काय किंमत आहे काय झाले घराच्या मध्ये तर संध्याकाळ झाली की का त्याला पायच नव्हते का बरं रडायची दररोज संध्याकाळ दररोज संध्याकाळ झाली की गावाच्या कडे लेखन रडायची त्या राजाचा गावचा जो राजा होता ना तिचे काय गुप्तहेर होते
आपल्या राज्यामध्ये काय चालू आहे तिला पाठवायची नव्हती. मग तो रोज त्या सैनिकाने हिंडायची गुप्तहेराने आणि राजाला बातमी द्यायची. राजाने विचारलं बाबा आपल्या गावामध्ये कोण दुःखी आहे का? आलो म्हणले महाराज, त्या कोपऱ्यामध्ये तर रोज कोण रडायला असते म्हणले. मग त्याला उद्या दरबारामध्ये हजर करा म्हणलं. मग त्यांना सकाळपारी त्याला हुडकिलं आणि त्या राजाच्या दरबारामध्ये हजर केलं. त्याला काय होतं, 2 पाय नव्हते. पाऊल झालं देवा नाही असं नको आहे अवस्था. रोजे मी पाप केले ते बहुविस्तारले. कारण माणसं आंधळा असतं, कोण पांगळा असतं, त्याला पूर्वजन्मातलं पाप असतं बरं का. कारण स्वतः मी म्हणत नाही चुको पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तार. पाऊल झालं देवा हात नाही. त्या पांगळ्याला आणलं दरबारामध्ये आणि राजाच्या समोर बसवलं. काय रडतो रे बाबा म्हणले. काय सांगू राज्य सरकार म्हणलं, ते लोकांना किती पाय येते म्हणलं, त्या पायाचा काय आनंद घेतात. मला जेव्हा पाय येतील नाही तुला करतो मला दररोज. एक तर मला गाडीवर बसून रिक्षा वागतो म्हणून. पाय असतं तर चढत गेलं असतं मला. ते लोकांची चाकं ते रिक्षा मागायचं किती त्रास आहे मला. गो राजा मला तुला दुःख वाटते का? पाय नाही तर बसू दे म्हणा. तुझा एक डोळा मागतो का म्हणला. राज्य सरकार मला पाय नाही देत नाही ते डोळ्यात राहू द्यायची मला. तुला डोळ्याचे 1 लाख रुपये देते का डोळ्याचे त्या काळामध्ये. ही गप्पच बसलो. राजाला वाटलं कमी म्हणते का 3 लाख देतो म्हणले. मी गप्पच बसलो. याला कळलं गेलं हे विचार करतो ते माझ्या डोळ्याची 3 लाख किंमत. राजाला वाटलं कमी आहे काय की राजा मला 2 देतो, 2.5 लाख देतो. मग या पांगळ्याला वाटलं की आपल्या डोळ्याची एवढी किंमत आहे, एका डोळ्याची 2.5 लाख त्यावेळेस. 2 डोळ्याची किती, नाकाची किती, किडनीची किती, इले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जय तुझोरसी नारायण. जेव्हा कुणाच्या किंमत कळाली एका डोळ्याला 2.5 लाख म्हणला. एवढं शरीर त्या ठिकाणी. डोळे कशाला दिले देवाने? कशाला दिले? तुम्ही घ्या रे सुख आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. त्यातल्या डोळ्याला सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा उठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान. माझ्या मनात येते धाव घेई. कसं आहे बर का, माणसाला 10 इंद्रिय 11 मन आहे. बाकीची इंद्रिय कशी ऐकतील पण मन लय वंगळा. किती चमचल आहे. मन स्थिर नाही माझी हाती.
दहाचे इंद्रियात 11 मन आहे ते मन अतिशय मन त्या ठिकाणी महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न माझ्या मनाला गो छंद एवढं मनावरली अभंग आहेत होय का एका अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात गत्या गती मनाची सर्वोच्च परमोच्च साधन जे आहे ते भगवद्गीताही घेऊन जातं मन गती अधोगती नरकालाही घेऊन जातं मन म्हणून गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगी जतन करा मन सैरा धावतसे सगळ्या गोष्टी मोठं मन आहे बा आणि त्याला जर माणसाला जर समाधान व्हायचं असेल समाधान ते विचार सागर मध्ये त्या ठिकाणी कृष्णाला माणसाला जर समाधान व्हायचं असेल महाराजांचं नाव आहे समाधान चिडचिड मन आहे ना त्या मनाला कळलं पाहिजे काय हे जे चंचल मन आहे ना त्याला अक्कल पाहिजे आणि अक्कलण्याचं कारण काय जसं ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये समाधान राहणं आज गुलाबजामुन खायला मिळालं तर समाधान उद्या शिळे भाकरी खायला मिळालं तर समाधान अशी ज्याची वृत्ती होते एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात बाबा जैशी स्थिती आहे तैशा अशी ज्याची अवस्था होते ना त्याला समाधान म्हणायचं आणि समाधान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे माणसाला सगळ्यात मोठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सप्तपासामध्ये त्या ठिकाणी आपण अडकलो रामायणामध्ये 7 पास वर्णन केले आशापास मोहपास ब्रह्मपास कर्मपास काळपास असे सप्तपास आहेत सगळ्यामध्ये मोठा आशापास आहे आणि त्या आशापाशामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी आशा आहे प्रत्येक जीवाशामध्ये आज चांगलं होईल उद्या चांगलं होईल परवा चांगलं होईल म्हणता म्हणता मेला कधीच नाही चांगलं झालं परंतु आयुष्यभर आशा केली आणि याच्यापासून त्या ठिकाणी का विरक्त होऊ लागतं त्या ठिकाणी तुकोबरा म्हटला 3ऱ्या चरणामध्ये नव्हे तर
हे गारा क्षणभंगूर हा तुझा परिवार वाटतो ना, हा तुझा नाही बाबा. हे फक्त कामापुरते. काम संपलं एक एक थोडा थोडा दृष्टांत प्रत्येकाला. नव्हे तुझा हा परिवार अकबर आणि बादशाह प्रत्येकाला काय माहित आहे. एक जोडी प्रसिद्ध होती अकबर बादशाह. आणि मग अकबरानं बिरबलला विचारलं, बिरबला तुला काय आवडतं? ते मला माझा जीव मला आवडतो म्हणला. मूर्ख आहेस म्हणला. तुम्हाला काय आवडतं? ती मला माझी बायको आवडते, बेगम आवडते. ठीक आहे, विषय संपला. काय दिवस झालं बिरबल तो बिरबलच. एके दिवशी काय एक हौद पुरण्यासाठी रिकामा केला होता बागेमधला. आणि तिथं बरोबर गेलो त्या अकबरला बिरबल घेऊन आले. हौद रिकामा स्वच्छ धुतला आणि मध्ये एक माकडं त्याचं पिलू टाकलं आणि पाणी भरायला चालू केलं. म्हणजे राजाला कुतूहल वाटलं म्हणून तिथं राजा थांबला. आणि ते पाणी होतं तसं त्या माकडाचं इथं आलं की ते पिल्लू उचलायचं इथं. इथं पाणी आलं की खांद्यावर घेतलं, खांद्यावर पाणी आलं की डोक्यावर घेतलं. आणि ज्यावेळेस माकडाच्या नाकामध्ये पाणी चाललं त्यावेळेस पिल्लू पायाखाली घेतलं आणि माकडीवर झालं. राजा मुला चुकलो, बिरबलाचं बरोबर. शेवटाला कोण आहे का? नव्हे तुझा हा परिवार. पुत्र पत्नी सहोदर त्या ठिकाणी तुझा नाही. हे द्रव्य दारा हे कसं क्षणभंगूर आहे. कवी महाराज म्हणतात की बाबा हे द्रव्य कसं विश्वस्त नदान की
खातिर महल बनाया कोई जाकर जंगल सोया. वाडा बांधला मोठा 3-4 मजली घर बांधलं बिल्डिंग. म्हणून पोरानं मधल्या मजलीवर जाळलं का मशानभूमीमध्ये जावं लागतं. आपण हे खातिर महल बनाया आपण जाय की जंगल सोया. म्हणून कबीर महाराज म्हणतात बाबा घट कबीरा सुन मेरे गुनिया आप मोहे पीछे डूब गई दुनिया. तू गेलास ना की संपलं. पण कोण कोणाचं नाही. तिसऱ्या दिवशीच त्या ठिकाणी दहावीवरून डबे येतात आणि खायला चालू करतो. फक्त त्या ठिकाणी आपण करायचं स्वतःची सोडवून स्वतः करायची. कारण कोणी त्या ठिकाणी श्राद्ध घालतील का म्हणून सुद्धा वाट बघायची नाही. आपल्या पुढेच परगोच्च स्थान तेवढं त्या ठिकाणी निर्माण करायचं. काय सांगावं कोण एकदा वर्ष श्राद्ध संपलं की पुण्यतिथी वगैरे सगळं बंद पडले. आता कोण कडे नाही गेलं त्या ठिकाणी. परवाचा प्रसंग एका ठिकाणी सांगितलं आम्हाला गुप्त कीर्तन सांगितलं होतं महाराज वर्ष श्राद्धाचं गुप्त. म्हणलं गुप्त करावंच नाही मला. ते म्हणे तुमची माणसं साहित्य तुमचं वाहन तुमचं आमच्या इथे यायचं कीर्तन करायचं आणि जायचं. ठीक आहे म्हणलं. तडजोड झाली योग्य अशी त्या ठिकाणी त्या सगळ्याचा विचार केला सांगितलं मान्य केलं. आणि ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी फोन आला म्हणजे आमचं कॅन्सल झालं. म्हणजे का त्या 2 पोरामध्ये भांडणं लागली. एक पोर पुण्याला नाही किती होतं. त्यानं म्हणायचं मी सांभाळे तू खर्च कर. त्यानं म्हणायचं काम करू. त्याच्यामध्ये ते श्राद्धच कॅन्सल केलं. श्राद्ध सुद्धा करतील का नाही शासन. यासाठी काय कर नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. द्रव्य कसा क्षणभंगूर आहे. पत्नी क्षणभंगूर आहे. थोडं थोडं दृष्टांत देऊ पुढे चळमधला भोजन घेऊ. द्रव्य पैसा सांगतो तुम्हाला पैशाचा विषय. काय 4 चोरांनी चोरी केली. पिशवीवरून सोन्याच्या मोहरा मिळाल्या 14 जणांना. अशी मोठी सोन्याची. आता सोनं किती महाग आहे बघा. इतकी मोठी पिशवी मिळाली. मग त्याने विचार केला ते सोनं त्या घरातून काढलं आणि त्या जंगलामध्ये गेले. लांब जाण्यामुळे चोरी केली लांब जाऊच लागल. त्याला बरेच त्या ठिकाणी सकाळी 5:05 वाजले. त्यांनी पळून 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 थकली होती भूक लागली. त्याच्यामध्ये मग दोघांनी विचार केला. आता विकल्प आला दोघांच्या मनामध्ये. काय करा म्हणजे तुम्ही एक सोन्याचा पैसा घेऊन जा गावामध्ये आणि जरा खायला काहीतरी मिठाई घेऊन या म्हणले. आधी जेवण करून म्हणजे पळून पळून भोगू लागले आणि पुन्हा पैसा वाटून घेऊ. त्यांना लय आवडलं. ठीक आहे म्हणले. एक पैसा घेतला आणि सोन्याच्या गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी ती मिठाई घेतली. पण मिठाई घेता घेता त्यांचा विचार बदलला. थोड्या पैशाची मिठाई घेतली थोड्या पैशाचं उंदराची मारायची औषध घेतली. ह्याला खायची तेवढी खाल्ली. बाकीच्या मिठाईमध्ये त्या ठिकाणी ते उंदराचं औषध घातलं. ती मिठाई घेऊन आली. घेऊन आल्यानंतर इथं बसले काय गप बसले होते. त्यांनी विचार केला ते मिठाई घेऊन आले की त्यांना हिरीला पाठवून म्हणले पाणी आणायला. आणि हिरीला गेले ढकलून घेऊन वरून तो दगड घालून. ठीक आहे म्हणले कशाला 40 उगच म्हणून 2 ठीक आहे. ते मिठाई घेऊन आले. मिठाई घेऊन यांच्या पुढावर ठेवली. आणा जाऊ पाणी म्हणले. पाणी आणा हिरी कशी गेले. तिला ढकलून दगड घातली. त्या दोघांना मारलं. विहिरीवर आले मिठाई खाल्ली. हे मिळेल ते मिळेल. काय राहिलं हे द्रव्य आहे. आता त्या ठिकाणी भार्या म्हणजे पत्नी नव्हे तुझा हा परिवार. द्रव्य दारा म्हणजे पत्नी. आता पण भरतरी राजाचं प्रत्येकाला उदाहरण माहिती आहे. राजा भरतरी एवढं त्याचं त्या ठिकाणी पत्नीवर प्रेम होतं महाराज की त्यानं सभामध्ये जर सिंहासनावर बसला तर बाल्कनी तयार केली होती. आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जर तिथलं कामकाज जर आपल्याला पाहिजे असेल तर एक बाल्कनी केली असती तर जाऊन लोक ऐकतात. बरोबर आहे. तशी त्या काळामध्ये त्यानं बाल्कनी केली होती. सिंहासनावर बसला की एकट्याच बायको दिसावी अशी समोर अशी त्यानं बाल्कनी केली होती. इतकं त्या ठिकाणी स्त्रीलोलुप्त होता तो भरतरी राजा. असं राजकारण चालू असताना एके दिवशी एक महान तपस्वी साधू त्याच्या राजदरबारामध्ये आला. राजाने त्याला नमस्कार केला. चांगल्या वृत्तीचा होता. पूजा केली. त्याच्याकडे पाहिलं साधू त्या ठिकाणी त्रिकाज्ञानी साधू होता. हरी म्हणले एवढा विरक्त त्या ठिकाणी राजा एवढा त्या ठिकाणी सर्व प्रजेचं त्या ठिकाणी मुलाप्रमाणे सांभाळ करतो. पण एकच गुण मला अवगुण याच्यामध्ये. म्हणून त्यानं काय केलं त्या साधूनं आपल्या झोळीमधून एक फळ काढलं राजाला खायला दिलं. राजा म्हणले तू फळ खा आणि हे फळ खाल्ल्यानंतर तू अमर होशील म्हणते. आता राजानं खाऊ का ते फळ घेतलं. खातो म्हणले साहेब कशी महाराज. घरी आले त्यानं मला मी जर फळ खाल्लं मी अमर झालो तर माझ्या आधी बायको मरल म्हणून. मग पुन्हा वाचून काय फायदा म्हणून तिने बायकोला तो काय म्हणला हे फळ खाल्ल्यावर अमर होतं तू खा म्हणला मला नको म्हणला. बरं ठीक आहे म्हणले. आता तिने तर खाऊ का. पण त्या भरतरी हरीची जी का पत्नी होती
त्याचं राजावर प्रेम होतं, घोडं धुणारावर प्रेम होतं, खरारा करणारा त्यानं तिला दिलं. आता त्यानं खावं का? बघा घोडं धुणाऱ्याची काय अवकात असते, भांडी घासणाऱ्यावर प्रेम होत. भांडी घासणारीला दिलं. भांडी घासणारी हुशार होती, म्हणजे फळ खाऊन म्हणून का लोकांची भांडीच घातली बसू काय म्हणली. मग आपला राजा किती चांगला राजा देऊन ते परत राजाकडे आलं. राजा म्हणला माझाच फळ आहे, तुझ्या कशी कसे आलं, खरं सांग म्हणा तुझ्या कशी कसं. तिला म्हणल्या घोडेवाल्याने दिलं, घोडेवाल्याला बोलवलं. आता त्या घोडेवाल्याने सहज सांगितलं म्हणून घोडेवाल्याला तुला पडली ना, राणीचं नाव सांगायचं, तुला अभय म्हणला. मग त्यानं सांगितलं तुमच्या राणीने दिलं. राजा म्हणला माझं एवढं आयुष्य गेलं म्हणला, पत्नी पत्नी म्हणता नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदान क्षण होईल. आणि तिनंच असं का म्हणला, राहिला सगळं राजा तुमच्यामध्ये. म्हणून तू कोबरा या ठिकाणी म्हणतात नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदान क्षण होईल.